तर आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय। तामगाव ग्रामस्थांनी कोल्हापूर विमानतळावर धाव घेतलेली आहे। कोल्हापूर विमानतळकडचा रस्ता हा 1.5 वर्षांपासून बंद आहे। पूर्व सूचना न देता हा रस्ता बंद करण्यात आलेला होता असं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। तसा आरोप त्यांनी केलाय आणि रस्ता अडवल्यामुळे तासगाव ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। पहिली गोष्ट समजून घ्या की लोकांना तामगाव मधून जाण्यासाठी जो रस्ता आहे मेन तो रस्ता बंद केला गेलाय लोकांना न सांगता। कशासाठी? आज लोकांनी एवढ्या जमिनी दिल्या, विमानतळ केलं, गुन्हा केला काय? आश्वासन दिलं होतं लेखी पत्रावर 3 वर्षापासून चालू आहे की आम्ही पर्यायी रस्ता करतो, त्याचं लेखांकन केलेलं आहे, निधी पण मंजूर झाला आणि निधी मंजूर होऊन सुद्धा रस्ता करण्या अगोदर हा बंद कसा केला? असा बंद करता येणार नाही। आज लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। तर प्रताप नाईक यांच्याकडे आपण जाणार आहोत। प्रताप, तासगावचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। रस्ता अडवल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि ते रस्त्यावर उतरले। प्रताप, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पुढे घे तिकडे शकतो की या ठिकाणी आंदोलक सर्व एअरपोर्टचा रस्ता त्यांनी अडवलेला ही दृश्य आपण थेट बघू शकतो। सर्व आंदोलक आक्रमक झालेले आहेत। भूमिका एकच आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रस्ता पाहिजे। मी जर दृश्य दाखवले तर कॅमेरा या बाजूला जर फिरवला तर तातडीने आपण बघू शकतो की कोल्हापूर एअरपोर्ट म्हणजे याच ठिकाणी सुरक्षिततेचे जे काही तपासण्या होतात ते या ठिकाणी होत असतात आणि आंदोलक अवघ्या काही मिनिटावर या ठिकाणी आल्याचं दृश्य दिसून येते। आपण ही दृश्य थेट बघू शकतो। तामगावला जाणारा रस्ता आहे तो एअरपोर्ट अथॉरिटी या ठिकाणी बंद केलेला आहे, त्यामुळे हे ग्रामस्थ पूर्णपणे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रस्ता पाहिजे, तोपर्यंत आम्ही एअरपोर्टचा रस्ता या ठिकाणी सोडणार अशा प्रकारची भूमिका आहे। लोकांना या ठिकाणी खूप मोठा त्रास होतो कारण गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष सुरू आहे। मला सांगा की रस्ता अडवला, नेमकी भूमिका काय? हे बघा, मे मध्ये पण असाच भारत पाकिस्तान युद्धाचं कारण सांगून भारतीय सुरक्षेच्या नावाखाली मे मध्ये पहिला बंद केलेला। मे महिन्यामध्ये पाऊस होता जास्त, लोकांची अडचण व्हायला। परत आम्ही सांगितलं त्यावेळी आमदार अमल माडिक साहेब, बंटी पाटील साहेब, पालकमंत्री, कलेक्टर, जिल्हाधिकारी सगळे होते तिथं। त्यावेळी तिने आम्हाला आश्वासन दिलेलं की 3-4 महिन्यात आम्ही मार्गी लावतो। परत यांना कारण गावलं दिल्ली बॉम्बस्फोटाचं। आता मला सांगा 5 किलोमीटर भिंत रिकामी आहे 5 किलोमीटर भिंत, तिथं हल्ला होणार आहे का नाही? मला सांगा, तिथं हल्ला होणार आहे का नाही? तिथं हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण? आमच्याच रस्त्यावर अन्याय का? हे 12 वर्षाला चालू आहे। 12 वर्षात त्यांना अजून लेआउट जमलेला नाही आहे। आपण पाहतो की या ठिकाणी एअरपोर्टला जाणारे जे प्रवासी आहेत त्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। ही दृश्य आपण बघू शकतो की ते कर्मचारी आहेत किंवा एकूणच आपण पाहतो की प्रवासी आहेत ते चालत जाताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की एअरपोर्ट अथॉरिटीचा रस्ता अडवलेला आहे। ही दृश्य आपण थेट बघू शकतो। काही प्रवाशांना त्या पोलिसांच्या व्हेकलमध्ये घालून या ठिकाणी एअरपोर्टला घेऊन जाताना दिसतात। एकूणच पाहतोय की पोलीस प्रशासनाची पूर्णतः भंबेरी उडाली अशा प्रकारचं चित्र आहे, कारण एअरपोर्टच्या इतक्या जवळ हे आंदोलक येतात कसे अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो। पण एकूणच आपण बघतो की या सर्व आंदोलकांची भूमिका एकच आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रस्ता पाहिजे। महिला आहेत त्यांच्याशी बोलत। मावशी, नेमकं काय पाहिजे, काय म्हणणं? आम्हाला रस्ता पाहिजे। आमच्या अडचणीला न जाणार कुठलं, आम्हाला रस्ता जायला नाही। आम्हाला कायमचा रस्ता आहे तो, आमचा 7 पिढीचा रस्ता आहे तो। आपण ही दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे आंदोलक पुढे जातात। आता आंदोलक एअरपोर्टच्या दिशेने जाताना दिसतात। ही दृश्य आपण थेट बघू शकतो। पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करतात पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे। सर्व आंदोलकांनी या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। अवघ्या काही सेकंदावर गेट पाहू शकतो आपण। या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरण या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे आणि असं असताना हे सर्व आंदोलक आता घुसतान देतात। ही दृश्य आपण थेट बघू शकतो की कशा प्रकारे सर्व आंदोलक आता गेटच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात। बॅरिकेड्स लावलेले आहेत, ते गेट आहेत ते लावलेले आहेत, पण या ठिकाणी इथंपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये हे आंदोलक एअरपोर्टमध्ये जाऊ शकतात। त्यामुळं प्रशासन कशा प्रकारे यांना अडवणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात, नेमकी भूमिका काय तुमची? आम्हाला फक्त रस्ता पाहिजे। आमच्या खूप अडचणी वाल्याच्या रस्ता बंद झाल्यामुळे लहान मुलांना शाळेला जायला मिळत नाही वेळेवर, आजारी माणसाला लवकर पोहोचता येत नाही दवाखान्यात। आमचा जीवन मार्गाचा हा रस्ताच एकच पर्याय। आमच्या
इथं जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रस्ता पाहिजे, तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे. कोल्हापूर एअरपोर्टवरचा हा पूर्ण एकूण ड्रामा पाहिल्यानंतर लक्षात येतं की प्रशासन कशा प्रकारे गाफील राहिलं. कारण आंदोलकांनी आधीच इशारा दिलेला होता की आम्ही एअरपोर्टमध्ये जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही आमचा रस्ता खुला करण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. पण या ठिकाणी आपण बघू शकतो की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला रस्ता जो आहे तो मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यासाठी घेऊन या ठिकाणी आंदोलक सर्व आक्रमक झाले. आता प्रशासन कशा प्रकारे या सर्वांना मदत करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतोय की दुसरीकडं एअरपोर्टवरनं जाणारे जे काही प्रवासी आहेत त्यांचे मात्र या ठिकाणी हाल होताना दिसत आहेत. त्याची इथे दृश्य बघू शकतो. काही प्रवासी त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणाहून बाहेर जायचं आहे. अगदी प्रताप, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आधी सुद्धा अशा पद्धतीने रस्ता बंद केलेला होता. विमानतळाजवळून हा रस्ता जात असल्यामुळे सुरक्षेचं कारण देत वारंवार अशा पद्धतीचं कृत्य हे एअरपोर्टकडून केलं जातंय. तर या संदर्भात काही ठोस निर्णय का होत नाही? त्या संदर्भात एअरपोर्टनं काही, त्या प्रशासनानं काही त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे का? आपण पाहतो की या सर्व लोकांना या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ठोस आश्वासन यापूर्वी दिलेलं नाहीये. लोकप्रतिनिधी जे आहे त्या भागातले पूर्ण वेळेला प्रशासनाकडे हा मुद्दा मांडलेला आहे. प्रशासनासोबत बैठक झालेली आहे, विमानतळ प्राधिकरणासोबत बैठक झालेली आहे. बैठक झाली असताना देखील या ठिकाणी लोकांना या ठिकाणी नाकारले. मला सांगा की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मध्यस्थी केलेली होती, आंदोलन केलं होतं, असं असताना देखील झालेलं नाहीये, म्हणणं काय? होय, असं असताना जवळजवळ मागच्या वेळेला सुद्धा असं आंदोलन केल्यावर तिने रस्ता सोडलेला आणि असा शब्द दिलता की पालकमंत्री कलेक्टर साहेबांना असा शब्द दिलता की पर्याय रस्ता झाल्याशिवाय तुमचा बंद करणार नाही. आणि अचानक अहोरात्री बांधकाम करून बंद केलेलं आहे. तसे गाववाल्यांची, विद्यार्थ्यांची, सगळ्यांची नुकसान होतंय. आर्थिक नुकसानच्या उंचून लांबून 12 किलोमीटर जायला ते विद्यार्थी आहे ना, एका दवाखान्यात पेशंट जायला तर अर्जंट हे प्रॉब्लेम होतोय. म्हणून आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला रस्ता चालू झाला पाहिजे. पर्याय रस्ता द्यायचा, हा रस्ता बंद करणं एवढीच इच्छा आहे. जर आमच्या गावाची जमीन घेऊन जर आम्हाला यात हे नुकसान होत असेल तर काय हे विमानतळाच्या जागी तामगावच्या हद्दीत आहे आणि तरी आम्ही तामगाववाल्यांना हे त्रास देत आहेत. आपण पाहिलं की आमची जमीन तुम्ही एअरपोर्टसाठी संपादित केला आणि संपादित केल्यानंतर आम्हाला आमच्या गावाकडे जायला रस्ता देत नसाल तर मग हा कसला न्याय? एकीकडे आपण पाहतो की एअरपोर्ट अथॉरिटी सांगते की आम्ही भूसंपादित केलेला आहे, त्यांना चौपट पाचपट या ठिकाणी मोबदला दिलेला आहे. मोबदला दिलेला आहे, मान्य आहे. पण दुसरीकडे मात्र जाण्या येण्यासाठी रस्ता नसेल आणि कोण अवघडलेली बाई असेल तर तिला आम्ही हॉस्पिटलला कसं नेणार अशा प्रकारचा सवाल आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतो की सर्व आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची भूमिका एकच आहे की प्रशासन जोपर्यंत सकारात्मक निर्णय देत नाही तोपर्यंत कोल्हापूर एअरपोर्टचा हा रस्ता आम्ही बंद करणार आहोत. या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलनाला आता सुरुवात केलेली त्याची थेट दृश्य बघू शकतो. या आंदोलनामध्ये गावातील तरुण तरी आहेत आणि त्याचबरोबर महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनात आलेल्या आहेत. त्यांची भूमिका एकच आहे, प्रशासनानं तातडीने या संदर्भात निर्णय घ्यावा. खरं तर आपण पाहतो की पोलीस प्रशासनाचं मोठं अपयश यामध्ये आपल्याला म्हणता येईल. कारण आपण पाहतो की एअरपोर्टच्या अवघ्या काही मिनिटावर हे आंदोलक येऊन ठेपलेले आहेत, गेटवर आलेले आहेत. सिक्युरिटी चेकिंग ज्या ठिकाणी होते त्या गेटवरून थांबलेले आहेत. असं असताना पोलिसांनी आंदोलकांना इथं आजपर्यंत सोडलं कसं, असा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. एकूणच आपण पाहतोय की आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देतो, त्यामुळे आम्ही थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. पोलिसांनी या सर्व आंदोलकांना या ठिकाणी अडवलंय, पण हे आंदोलक हटायला तयार नाहीत. अशा प्रकारची दृश्य आपल्याला कोल्हापूर विमानतळ परिसरात पाहायला मिळतात. ही दृश्य आहेत कोल्हापूर विमानतळावरची आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की सर्व आंदोलक आलेले आहेत, पण प्रवाशांचे दिसतात. एकूणच आपण पाहतो की याच ठिकाणी हे जे निळ्या प्रकारचा जो बॉक्स दिसतो त्याच ठिकाणी सिक्युरिटी चेकिंग होतं, गाड्यांची चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर कोल्हापूर एअरपोर्टच्या दिशेनं प्रवासी जात असतो आणि तिकडून बाहेर येत असतो. असं असताना इतक्या आतपर्यंत हे आंदोलक आलेले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन यांना रोखणार कसं, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो. पण एकूणच आपण पाहतो की तामगावमधले ग्रामस्थ पूर्णतः आक्रमक झालेले आहेत. लोकप्रतिनिधींना त्यांनी आपली तक्रार सांगितलेली आहे, त्या संदर्भात बैठका झालेल्या आहेत. असं असताना आम्हाला आजही मोठा फेरफटका मारून या ठिकाणी कोल्हापूरला जावं लागतं. मग आम्ही नेमकं काय केलंय? आमच्या जमिनी दिल्या, त्याच्या बदल्यात मोबदला दिलाय, पण रस्ता देण्याची भूमिका प्रशासनाची आहे. जिल्हा प्रशासन असेल किंवा पालकमंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी या सर्वांना कळवलेला आहे. असं असताना देखील हा रस्ता झाला नाही. त्यामुळेच आपण पाहतो की गावकऱ्यांचा एल्गार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
अगदी प्रताप, यामध्ये आपल्याला शेतकरी सुद्धा दिसतात, महिला आहेत, त्याचबरोबर रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की रस्ता अडवण्यापेक्षा आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या आणि त्यानंतर हा रस्ता बंद करा. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष जिल्हा प्रशासनाने केलेलं दिसतंय. नक्कीच आपण पाहतो की जिल्हा प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. आंदोलकांना या ठिकाणी गांभीर्याने घेतलं नाही, त्याचा परिपाक म्हणून आपण पाहतो की एअरपोर्टपर्यंत हे सर्व आंदोलक येऊन ठेपलेले आहेत. भूमिका एकच आहे, जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. खरं तर या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील बैठक झालेली होती. सकारात्मक बैठक होती की होय तुम्हाला अडचण होते, आम्ही रस्त्याची व्यवस्था करून देऊ. पण प्रशासन मात्र त्याच्यानंतर आपण पाहतो की कुठल्या प्रकारची भूमिका घेताना दिसत नाहीये. कारण आपण पाहिलं की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची जमीन आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तो मुख्य रस्ता जो आहे तो गावाकडे जाणारा तोच बंद केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे गावकऱ्यांचं की हा रस्ता तुम्ही खुला करा किंवा दुसरा पर्यायी रस्ता द्या, जवळचा रस्ता द्या. असं असताना देखील आम्हाला फेरफटका मारून या ठिकाणी जर कोल्हापूरला जावं लागत असेल, आमच्या जमिनी आम्ही बहुसंपादनासाठी दिल्या असतील तर देखील आमचे हाल तुम्ही का करता, अशा प्रकारचा सवाल आहे. एकूणच आपण पाहतो की हे सर्वजण आता बसलेले आहेत. अधिकृत जो अधिकारी आहे तो येऊन आमच्याशी जोपर्यंत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. त्याला घेऊनच या ठिकाणी आंदोलक एकमेकाशी चर्चा करताना दिसतात. त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही हलणार नाही. एकूणच आपण पाहतो की आंदोलक पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आता जर आम्ही माघारी फिरलो तर आम्हाला हा रस्ता मिळणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. त्यालाच घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक जे आहेत गावातील ते आलेले आहेत. एकूणच आपण पाहतो की एकीकडं प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिलं होतं, तक्रारी दिलेल्या होत्या आणि कळवलं होतं की जर तुम्ही दिला नाही तर आम्ही आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा दिला असताना ग्रामस्थांच्या इशाराला प्रशासनानं गांभीर्यानं का घेतलं नाही हा खरा सवाल आहे. कारण एअरपोर्टच्या गेटवर अशा प्रकारचं आंदोलन मला वाटतं की काही क्वचित प्रसंगी झाले असतील, पण एअरपोर्टच्या गेटवर येऊन या ठिकाणी आंदोलन करतायत आणि पोलीस प्रशासन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. एकूणच आपण पाहतो की जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी येणार नाही, चर्चा करणार नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. मला सांगा की काय नेमकं म्हणणं आहे, प्रशासनाचे अधिकारी आल्याशिवाय तुम्ही हटणार नाही? नाही हटणार नाही आम्ही. जोप तर रस्ता आम्हाला देत नाही तोप तर आम्ही हटणार नाहीत ना. नाहीतर होय, नाहीतर ती भिंत बांधलेली आहे ती रस्ता आम्हाला रस्ता पाहिजे. रस्ता मिळायचा आम्ही जाणार नाहीत ना, भिंत पाडून जाणार आम्ही, पाडूनच जाणार शेवट बाय. चर्चा करायला आता प्रशासनाचा अजून तर आम्ही तास झाला तर अजून प्रशासनाचं कोण येणार, म्हणजे प्रशासन झोपल्याच सॉंग काढतंय, हे तामगावला कायम फसवतंय. आणि इथं काय होतंय, पोलीस प्रशासनात फक्त गाववाल्यांचा वाद कायम होतोय, ते प्रशासनावर जाऊन झोपून राहते, त्यांना काय नाही आहे. खरं गावकऱ्यांचं किती होतं, या लोकांना काळजी करायला पाहिजे. आम्ही गावातल्या पदाधिकारी ही लोकांची काळजी करायला पाहिजे, तर तिने करायला पाहिजे ना. आंदोलक पूर्णतः आक्रमक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासनाबरोबर यापूर्वी चर्चा झालेली आहे, असं असताना कुठल्या प्रकारचा निकाल या संदर्भात लागलेला नाही. त्यामुळे आपण पाहतो की जोपर्यंत आम्हाला आश्वासक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका या सर्व आंदोलकांची आहे. अगदी प्रताप, एक महत्त्वाचा मुद्दा त्या ग्रामस्थांनी मांडलेला आहे की प्रशासन झोपेचं सोंग करतंय आणि वाद होतोय तो ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये. आज सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे ग्रामस्थ आलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की जी भिंत बांधलेली आहे आणि रस्ता अडवलेला आहे तर हा रस्ता अडवू नये, आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि जर रस्ता अडवायचा असेल तर आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा. आता जर पोलिसांनी या ग्रामस्थांना किंवा या आंदोलकांना जर तिथून हटवलं तर यापुढे या ग्रामस्थांची, या आंदोलकांची काय नेमकी भूमिका असणार आहे? नक्कीच आपण आंदोलकांची भूमिका जाणून घेतल्यानंतर भूमिका एकच आहे की जोपर्यंत ती भिंत जी बांधलेली आहे रस्त्याच्या मधोमध ती पाडल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. एकूणच आपण पाहतो की प्रशासनाच्या वतीनं त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण एअरपोर्ट अथॉरिटीची प्रॉपर्टी इथून पुढे सुरू होते. खरं तर इथंपर्यंत आलात ही मोठी गोष्ट आहे, ही भूमिका तिकडे पटवून सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण आंदोलक आणि पोलीस प्रशासनामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे. एकूणच आपण पाहतो की सकारात्मक चर्चा होईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली जाऊ शकते. पण एकूणच आपण पाहतो की आश्वासन जे दिलेले आहेत वारंवार, त्या आश्वासनाला प्रशासनानं भीक घातलेली नाही. तर आम्ही आता माघारी फिरल्यानंतर प्रशासन पुन्हा आम्हाला अशा प्रकारचे आश्वासनच फक्त देऊ शकतात. पण आम्हाला मुख्य मागणी जी आहे ती रस्ता, तो रस्ता मात्र प्रशासन देत नाही आहे. त्यामुळे आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. पोलीस प्रशासनाशी या ठिकाणी मतदानावर पूर्ण बहिष्कार लागणार आम्ही, हे लक्षात ठेवायचं.
कोण बी कुठला आमदार खासदार येऊ दे. तुम्हाला मी सांगतो हा. आता तुमची जी काय मागणी आहे ती मागणी तर तुम्हाला ऐकून घ्या 2 मिनिटं थांबा. तुमचे जे निवेदन असेल जी मागणी असेल ती आपण संबंधित जे कोणी अधिकारी असेल प्रशासकीय अधिकारी असेल कोणताही प्रश्न सुटणार नाही. बरोबर आहे का नाही? तुमच्या ज्या काही मागण्या असेल त्या आपण संबंधितापर्यंत पोहोचू. तुम्हाला मी एवढं सांगतो तुमच्या ज्या काही अडचणी असेल तुमच्या ज्या काही अडचणी असेल आपण त्या संबंधितापर्यंत पोहोचू. बरोबर आहे का नाही? त्या मागण्या जर तुमच्या तिथं पोहोचल्याच नाही तर तुमच्या मागण्यावर काय निर्णय घेणार किंवा पोहोचवायच्या किंवा त्याच्यावरती काय साहेब आम्ही तुम्हाला टायमिंग देतो. अमोलला 1 मिनिट. अरे 1 मिनिट थांब की. आम्ही तुम्हाला टायमिंग देतो. जवळजवळ 15 मिनिटाच्या आत जर तो साहेब नाही आला तर आम्ही भिंत पाडणार. हे लक्षात ठेवायचं. कारण ऐकून घ्या महिला मंडळ आहेत. आम्ही भर उन्हात तिथं बोंबलत आम्ही तिकडे शिरगावकडे आलोय. काय आम्हाला परवा दिवशी आम्ही पेशंट गेलतो. आम्हाला शिरगावकडे आम्ही कोल्हापूरला गेलोय. ते पेशंट जरा कमी नाही तर दगावलं असतं. हे लक्षात ठेवा. हे तुमच्या अलीकडची पण कारण की तुम्ही सांगितलेलं काय पर्याय रोड देऊपर्यंत तिथं नाही तोपर्यंत आम्ही रोड बंद करत नाही. ऐकून घ्या. एक गोष्ट ऐका. ऐकून घ्या. 1 मिनिट ऐका. मी पोलीस आहे. आम्ही तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की पोलिसांमार्फत तुम्हाला ज्या काही मागण्या न्यायच्या आम्ही थांबायला तयार आहे. बोलू आपण ना बोलवा की त्यांना किंवा ऐका ऐकून घ्या. सांगतो बघा आम्ही संबंधितांपर्यंत तुमची मागणी आम्ही देतो. ते म्हणतील की तुमचं शिष्टमंडळ तिथे या. बोलू आम्ही फक्त कायदा आहोत. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो. माझं 2 मिनिटं फक्त ऐका. एवढंच सांगतो हा जो मुद्दा आहे हा संबंधित हा जो रस्ता आहे हा आपल्या लोकांनी ज्या रस्त्यावरती गाड्या लावल्या त्या लोकांना सांगा गाड्या ऐकून घ्या. मागच्या सोमवार साहेब आम्ही आंदोलनाला लेटर मॅडमांनी आमची मिटिंग लावली कलेक्टरांच्या बरोबर. कलेक्टर साहेब आम्हाला भेटले नाहीत. उपजिल्हाधिकारी भेटले. त्यांनी आम्हाला काय सांगितलं 1 दिवस थांबा. आम्ही शुक्रवारी भेटलेलो. शनिवार सोमवार मंगळवार तुमची मिटिंग लावून तुमच्या रस्त्याचा निर्णय लावतो. त्यावेळी आम्ही मॅडमांचं त्यावेळी आम्ही त्या कलेक्टर उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ऐकून आम्ही थांबवलं आंदोलन. आम्ही आंदोलन थांबवल्यानंतर आज साहेब दुसरा सोमवार आला. आम्हाला साधा निरोप पण आलेला नाही की तुमचा बाबा काय मिटिंग घेऊया काय घेऊया. या ठिकाणी साहेब आमदार साहेब होतात किंवा आमच्या इथं निवडून गेले खासदार साहेब होतात. त्यांची सुद्धा जबाबदारी इथं येणं. त्या दोघांनी सुद्धा साहेब तुम्ही बोलवून घ्या इथं. आमच्या तिने आम्हाला काय ते निरसन सांगू द्यात. आम्ही इथनं जातो. कोणी शासकीय अधिकारी काही यात घेत नाही. उद्या येतो म्हणतो आणि आम्हाला घालवतात साहेब. आणि मागच्या वेळी ज्यावेळी आम्हाला रोड दिला त्यावेळी आम्हाला काय सांगितलेलं 3 महिने तुमचा पर्याय रस्ता देतो साहेब. आज ह्या गोष्टीला 6 महिने झाल्यात. आम्हाला रस्ता अजून काय मिळाला नाही. ही जी साधी अक्वायरी सुद्धा झालेली नाही साहेब. आम्ही कुणाच्या जीवावर बसायचं. आमची काही अडचण नाही साहेब. आम्हाला नाही रस्ता मिळू दे. आमचा रस्ता चालू करून द्या. ह्यो रस्ता ज्यावेळी आम्हाला पर्याय रस्ता चालवेल त्या दिवशी ह्यो तुम्ही नाही आम्ही स्वतः येऊन बंद करतो साहेब. आम्हाला काय अडचण ही जी मागणी आहे तुमची ही जी मागणी आहे त्याच्यासाठी आता मॅडमने तर तुम्ही तर सांगितलं मॅडमने प्रयत्न बी केले. मॅडमांनी 100% प्रयत्न केला. हे सांगतो मॅडमने जर 100% प्रयत्न केला असेल आताही पुन्हा तुमच्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यांना सांगतो पण तुम्ही शांत राहा. विनाकारण आम्ही काही करणार नाही साहेब. तुम्हाला गोष्ट सांगतो बघा तुमची मागणी आहे. तुमची मागणी तुमची मागणी जी असेल ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. परंतु जर तुम्ही जर असे जर कायदे जर हातात घेतले आम्ही मॅडमने कोणाला सांगितलं आतापर्यंत मॅडमने कलेक्टर मॅडमला पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. बरोबर आहे. त्यांच्यापर्यंत तुमची मागणी आम्ही पोहोचवलेली आहे. आता निर्णय घेणं त्यांचा भाग आहे. पालकमंत्र्यांनी सर साहेब 3 वेळा जाऊन आलो. आम्ही बघतो असं सांगलं. आमचं गाव नाही काय साहेब. आता बोलतो आम्ही माणसं नाही काही जातीलीच माणसं आहेत साहेब.
जर साहेब ऐका 2 मिनिटं आम्ही त्यांच्याशी आम्ही जर पुन्हा कधी बोलतो. ठरवलं ऐकूया ठरवलं तर आमची जर दाद कोण घेत नसेल तर आम्ही सुद्धा कोणाची दाद घेणार नाही, लक्षात ठेवायचं. विनाकारण दुसऱ्या कृत्य करता